महत्त्वाची बातमी. अजित पवार यांनी काय केलं सर्वांना माहिती, अशी टीका शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर केली आहे. मी माफ केलंय पण त्यांना नियती माफ करणार नाही, असं शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे. दोन्ही पवारांच्या विरोधामध्ये जनसामान्यांचा आवाज म्हणून मी उभा आहे, असं शिवतारे यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारे आजही निवडणूक लढण्यावर जे ठाम आहेत आणि त्यांनी आज इंदापूरचा दौरा केलेला आहे आणि या दरम्यान त्यांनी लक्ष्मी नरसिंहचं दर्शन घेतलेलं आहे. आपल्यासोबत विजय शिवतारे जे आहेत. अरे काही बोलले तरी कुणावर साठी बोलले काय बोलले हे महत्त्वाचं नाही. अशा प्रकारची भाषा राजकारणामध्ये चालते का? तू कसा निवडून येतो हे लोकसभेचं आहे, पण विधानसभेच्या शेवटच्या सभेमध्ये अजित पवार काय बोलले? ॲम्ब्युलन्समध्ये मी प्रचार करत होतो, 9 स्टेंट टाकलेल्या होत्या, मी अडचणीत होतो, किडनी गेली होती आणि त्याच्यामुळे हार्ट गेलं होतं. 9 स्टेंट टाकून मी प्रचार करत असताना सभेत एवढे मरायला टेकलेला तर कशाला निवडणूक लढवता? एवढी घाणेरडी भाषा ती माहीत नाही पडली. ती इलेक्शनच्या दरम्यान मी ती सगळी प्रसारित करणार आहे. एवढ्या खालच्या थराला साहेबांवर काय बोलतो म्हणजे ठीक आहे ना, कोण काय साहेबांवर काय बोलतो म्हणजे काय शिव्या दिल्या? मी काय अश्लाघ्य भाषा कोटची अश्लाघ्य भाषा? एखादी उपमा कोणाला जर दिली तर ती अश्लाघ्य भाषा कसली? त्यांना कदाचित माहीत नसेल, मला आज अंडरकरंट माहीत आहे. अक्षरशः लोक वाट बघत बसतायत कधी इलेक्शनचा दिवस येतोय आणि अजित पवारांची आणि पवारांची जिरो होतोय याची वाट पाहणारे लोक आहेत. ते गरजतात ते बरजत नाही बोलले ना, मग कशाला करायला एवढं सगळं बोलतोय? इकडे आम्ही माणसं उभं करतो, तिकडे माणसं करतो, कशाला ब्लॅकमेलिंग करता? बोलू नका ना, गरज आहेत लढा. असं स्पोर्टिंगली खेळावृत्तीने बोला ना, लढा. एक तर मी 100% जिंकेल, 100% मी जिंकेल, नाहीतर कमीत कमी अजित पवारचा खात्मा होईल. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे.